नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन। आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याविषयी थोडक्यात आपण बघू, त्यांच्याविषयी थोडं चिंतन करू। या महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा असतो, तर यामध्ये संत ज्ञानेश्वरांचा काल बघितला तर संत ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये संस्कृताविषयीचा प्रभाव अत्याधिक होता। संस्कृत भाषा ही तेव्हा प्रचलित होती किंवा अधिकाचा व्यवहार हा संस्कृतामधून होता। अशा प्रसंगामध्ये प्राकृताचे पायी जे अमृत म्हणजे मराठी भाषेमध्ये जो गोडवा आहे, जे अमृत आहे आणि जे वेदांचे देखील मूळ आहे किंवा मूळ होऊ शकते, असं अनुसंधान लावून भगवंत पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने संत श्री ज्ञानेश्वरांनी काय केलं तर वेदांचे जे सार संस्कृते म्हणजे भगवद्गीता, जी वेदांचं जे सार म्हटलं जातं ते भगवद्गीता संस्कृतामध्ये असल्याने सर्वसामान्यांपर्यंत ती पोहोचणं, त्याचा मर्मत्व कळणं हे त्या काळी क्लिष्ट होतं। आणि ते कळून घेण्यासाठी जो वेळ लागत होता, कारण संस्कृताचा अभ्यास त्या तुलनेने कमी असल्या कारणाने सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचणं अवघड होतं किंवा त्याला वेळ अधिक लागत होता। त्यामुळे ही भगवद्गीता भगवत सार भगवंताविषयीचं वाणीचं दुर्लक्ष होऊ नये किंवा सर्व समाजांपर्यंत हे सार पोहोचावं, हे भगवंताच्या श्री पांडुरंगाच्याच प्रेरणेने प्राकृतामध्ये करून त्यांनी ज्ञानेश्वरी सर्वांसमोर सादर केली आणि सर्व जणांना तो विषय सहज कळावा या दृष्टीने लिखाण केलं। आणि असं लिखाण की सरळ तत्वबोध त्या माध्यमातून त्या ज्ञानेश्वरीच्या वाचण्यातून आपल्याला प्राप्त होत असतो इथपर्यंत, आणि दृष्टांते तो सुलभ प्रत्येक विषय पटवून देण्यासाठी, तो अंतरामध्ये उतरण्यासाठी त्या त्या विषया अनुरूप दृष्टांत त्या माऊलीने दिलेले आहेत। प्रत्येक विषयाचे दृष्टांत इतके हुबेहूब आणि इतके प्रत्ययाला येणारे आहेत की त्या दृष्टांतानुसार तो विषय कळून येतो आणि तो सोपा होतो। म्हणजे दृष्टांत आणि ज्ञानेश्वरी याचा संयोग असा आहे की ज्ञानेश्वर माऊलींची ती रचना असल्यामुळे दृष्टांतानुसार विषय सहज कळून येण्यासारखा आहे। आणि तो दृष्टांत समजल्यानंतर जर आचरणामध्ये आपण तो विषय उतरवला तर मग सजीव उद्धरे, मग आपला उद्धार निश्चित आहे। इतकं सरळ सोपं लिखाण ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे। अशा ज्ञानेश्वरांप्रती शरण आपण गेलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचा अनुभव घेतला पाहिजे। ज्ञानेश्वरी सहजरित्या कळून येते, ती प्रार्थना ज्ञानेश्वरांप्रती आपण आधी केली पाहिजे आणि मग त्यानुसार ज्ञानेश्वरीचा अनुभव आपल्याला प्राप्त होत असतो आणि श्रद्धा अभावे न कळेल। ज्ञानेश्वर माऊलींवर मूलतः श्रद्धा नसेल तर ज्ञानेश्वरी कळून येण्यासाठी अवघड होत असते। कारण ज्ञानेश्वर माऊली सकळांप्रती जीवजंतूंप्रती सर्वाभूती ईश्वर याची प्रचिती ज्ञानेश्वर माऊलींना आलेली होती। सकळ संत साहित्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीने रचलेल्या पाया, आपण म्हणतो पायादेचं कार्य संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे। आणि विश्वात्मक देव ही संकल्पना ज्ञानेश्वरींची आहे। विश्वात्मक देव हा कसा आहे, त्यापायी शरण कसं जावं याचं मागणं ज्ञानेश्वरीने अंतिम विषयामध्ये घेतलं, त्याला पसायदान आपण म्हणत असतो। आणि आत्मप्रभृती आणि आत्म उद्धार आपल्याला करायचा असेल तर ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरीचं ओवी आपण अनुभवली पाहिजे। अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज आणि समाधी दिन याविषयी आपण चिंतन केलं। माझ्या मतीप्रमाणे मी आपणास ज्ञानेश्वर महाराजांविषयीचं कार्य सांगितलं। इथून भव्य कार्यही आहे। अशा ज्ञानेश्वर माऊलींचा या महिन्यामध्ये समाधी दिन असतो। ज्ञानेश्वर माऊलींप्रती शरणागत भाव ठेवून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, एवढीच इच्छा प्रकट करून याविषयी आपण इथंच थांबू। पुन्हा नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद।